नाशिक आणि जळगावात बंडखोरी शमवण्यात महायुतीला अपयश, 10 ठिकाणी मात्र महायुतीनं बंडखोरी शमवली. बंडखोरांवरती कारवाईचा इशारा. विधान परिषदेच्या 17 पैकी 6 जागा बिनविरोध. पुण्यासह ठाणे, रायगड, यवतमाळ आणि चंद्रपूर, अहिल्यानगरची जागा बिनविरोध. महाविकास आघाडीवर नामुष्की, 8 उमेदवारांची माघार. उमेदवारी मागे घेण्यासाठी 150 कोटींचा घोडेबाजार. निवडणुका बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी पक्षांचा अट्टहास. संजय राऊतांचा हल्लाबोल. नाशिकमध्ये गीते बंधूंपैकी भाजप बंडखोर गणेश गीतेंची माघार. गोकुळ गीतेंचा अर्ज कायम. शिंदेंचे उमेदवार नरेंद्र दराडेंविरोधात गोकुळ गीतेंची लढत होणार. जळगावात शिंदेंच्या बंडखोर रेश्मा काळेंची माघार नाहीच. रेश्मा काळेंचा सामना आता भाजपच्या नंदकुमार महाजन यांच्यासोबत होणार. कोकणात ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार बाळ मानेंची माघार. मंत्री नितेश राणेंनी ठाकरेंचा उमेदवार फोडला. बाळ मानेंच्या माघारीनंतर अनिकेत तटकरे बिनविरोध. बाळ मानेंची पक्षातनं हकालपट्टी. छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तारांचे पुत्र समीर सत्तारांची निवडणुकीतनं माघार. भाजपच्या सुहास शिरसाटांची लढत आता ठाकरेंचे उमेदवार गणेश लोखंडेंसोबत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या सेनेवर उमेदवार बदलण्याची नामुष्की. उमेदवारी मागे घेतलेल्या डोणगावकरांची पक्षातनं हकालपट्टी. गणेश लोखंडे ठाकरेंच्या सेनेचे नवीन उमेदवार. पुण्यामध्ये विक्रम काकडेंची निवडणूक बिनविरोध. पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीकांत पाटील यांची माघार. बिनविरोध निवडणूक करण्यासाठी सुनेत्रा पवारांनी शरद पवारांना फोन केला होता. चंद्रपुरात सुप्रिया सुळेंचे व्याही भाजप उमेदवार अरुण लाखांनी बिनविरोध. काँग्रेस उमेदवार शैलेश अग्रवाल यांची निवडणुकीतनं माघार. बिनविरोध विजयानंतर लाखांच्या घराबाहेर जल्लोष. अर्ज बाद झाल्यानंतर अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बाजोरिया पितापुत्रांचा वाद. अधिकाऱ्यांसोबत वाद घालतानाचा व्हिडिओ समोर. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी बाजोरिया पितापुत्रांवर गुन्हा दाखल. राष्ट्रवादीतून तिकीट मिळवलेल्या विक्रम काकडेंचं जय पवारांवर 10 कोटींचं कर्ज. निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती समोर. तर जमिनीच्या व्यवहारातून जय पवारांना 10 कोटी रुपये दिले. विक्रम काकडेंची माहिती. राणा दाम्पत्यांकडनं पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी भेटीची शक्यता. राज्यसभेची जागा भाजपच्या वाट्याला जाणार, सूत्रांची माहिती. 8 तारखेच्या बैठकीआधीच इंडिया आघाडीत फूट पडण्याची शक्यता. बैठकीला न जाण्याची डीएमकेची भूमिका. तमिळनाडूत काँग्रेसनं थलपती विजयच्या टीव्हीकेला पाठिंबा दिल्यामुळे डीएमकेची जाहीर नाराजी. महागाई विरोधात मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचा तर बारामतीत पवारांच्या राष्ट्रवादीचा एल्गार. महिला कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभाग. रस्त्यावरती चुली मांडत सरकारचा निषेध. राजा शिवाजी सिनेमाच्या सक्सेस पार्टीतील व्हिडिओवरती रितेशकडनं दिलगिरी व्यक्त. महाराजांचं चित्र असलेलं टी शर्ट घालून रितेशनं बॉलिवूड गाण्यावर डान्स केल्यामुळे सर्व स्तरातून टीका झाली होती. पुणे विषारी दारू प्रकरणातील आरोपीच्या घरावर पालिकेचा हातोडा. मुख्य आरोपी कर्नल विरखाच्या घरावरती प्रशासनाची कारवाई. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे पुण्यासह राज्यभरात छापे. 14 ठिकाणी छापे टाकून भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त. राज्यातून 102 गुटखा विक्रेते आणि अन्न भेसळखोरांना अटक. तर 86 दुकानांना ठोकलं टाळं.